नमस्कार मित्रांनो, यश मिळवण्याचं वेळ पाहिजे, मग संकटाची काय लायकी आहे। कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात। यश ही नशिबाने मिळवणारी गोष्ट नव्हे, उच्च ध्येयाच्या उद्दिष्टापूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश। यश आणि सुख जोडीने येतात। आपल्याला जे हवंय ते मिळवणं म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख। खेळ पत्त्यांचा असो किंवा जीवनाचा, आपला एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल। मित्रांनो, काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा। ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोचा। प्रत्येक जगजेता हा एकेकाळी स्पर्धक होता, ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता। ऐक बाळा, मला मारायचं असेल ना तर लपून मार, कारण समोरून तर मी हजारांना भारी पडेल। हां तूच, हां तूच, बस झालं आता, खूप झालं। त्यांच्यासाठी रडत बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं। त्यांना जर खरंच तुमची एवढी काळजी असती ना, तर त्यांनी विचारपूस तरी केली असती। मित्रांनो, खऱ्या आयुष्यात या आता रियालिटीला सामोरे जा। जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे। तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे, आतून स्ट्रॉंग व्हायचं आहे, स्वतःला खंबीर बनवायचं आहे। फक्त जर तुम्ही ठरवलात तर। ज्याच्याजवळ उमेद आहे ना, तो कधीही हरू शकत नाही। ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात। प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाहीत, त्यासोबतच जगणं शिकून घ्या। दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल, हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे, आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। विजय निश्चित असल्यावर डरपोकसुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे माहीत असूनही जिंकण्यासाठीच लढेल। जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत आहे जी मोजली जाते। तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील। मित्रांनो, लोकांच्या भरोशावर राहू नका। सगळे बिझी आहेत। लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे। तुम्ही तयार आहात ना? कुणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे। आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, परंतु त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल। माझ्याबद्दल एवढा विचार करू नका यार, कारण मी मनात येतो, ध्यानात नाही। परत आलोय, हिशोब करून जाणार, प्रत्येकाला त्याची लायकी दाखवून जाणार। आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त थोडेसे जळणारे पाहिजेत। मित्रांनो, शेवटची लाईन सांगतो तुम्हाला, स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका, कारण लोक तुटलेल्या पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात। मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।